त्याच्यामध्ये काय लिहिण्यात होतं, काय स्पष्टीकरण? आपल्याकडे आज ससून हॉस्पिटलचा एक पूर्वी काळा 2 दिवसापूर्वी अहवाल आला होता. आज आपण काही क्वेरीवरती परत पाठवून तो अहवाल परत मागवला होता. आज त्यांचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे. त्या अहवालानुसार त्याच्यामध्ये डॉक्टर घैसास जे आहेत दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे, त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केला आहे, निष्काळजीपणा केलेला आहे, असा ओपिनियन आल्यानंतर आपण आज तो गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अहवालामध्ये नेमकं काय म्हणलंय, काय चुका झाल्यात त्यांच्यावर? याच्यामध्ये तेच विषय आहे की 4.5 तास पेशंट्स हॉस्पिटलला होते, त्यांच्या ओपीडीमध्ये होते, त्यांच्या असेसमेंट रूममध्ये होते, तरी त्यांनी ट्रीटमेंट सुरू न करता त्या ठिकाणी वेळ काढला. त्याच्यामुळे नंतर कॉम्प्लिकेशन तयार होऊन त्याच्यामध्ये जी मयत आहेत पेशंट त्यांचा मृत्यू झाला असा अहवालामध्ये नमूद केलेला आहे. त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 106(1) नुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर. काय कलम काय सांगतो सर, नेमका हा गुन्हा काय एकदा एक्सप्लेन कराल? याच्यामध्ये मेडिकल प्रॅक्टिशनरने त्यांच्या कर्तव्यामध्ये काही ड्युरिंग प्रोसिजर काही निष्काळजीपणा झाला असेल तर त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रोव्हिजन त्या कायद्यानुसार कलमानुसार आहे. यामध्ये फक्त सुश्रुत घैसासांवर गुन्हा दाखल आहे का दिनानाथ मंगेशकर सुद्धा यामध्ये काही रोल आहे? आपल्याकडे जे बीजे मेडिकल कॉलेजचा वैद्यकीय अहवाल जो रिपोर्ट आहे त्यानुसार डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरतीच हा गुन्हा दाखल केलेला आहे. सर त्यांच्यावर काय म्हणजे आपण बघितलं तर हॉस्पिटलच्या त्या काउंटरवर ते पैसे घेऊन उभे होते, अर्थात हॉस्पिटल प्रशासनाने देखील तिथे पैसे घेतले नाही. त्या दृष्टीने आपण काय त्यांच्यावर कारवाई करताय, गुन्हा दाखल करताय? कारण आपण सगळं सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडून ताब्यात घेतलंय. आपण पूर्ण चौकशी करून तो जो अहवाल आहे आमच्या फुल ट्रेनचा तो अहवाल ससून रुग्णालय अर्थात बीजे मेडिकल कॉलेजची जी टीम आहे शासन निर्णयानुसार त्या टीमकडे पूर्ण चौकशी करून अहवाल पाठवला होता. त्या पूर्ण चौकशी अंती त्यांनी त्यांचं ओपिनियन दिलेलं आहे की याच्यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा प्रथमदर्शनी रोल दिसत आहे, त्यावरून आपण त्यांच्या विरोधात तो गुन्हा दाखल केलेला आहे. तुम्ही पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं डॉक्टर घैसासांना, मग अटक करणार आहेत का किंवा नेमकं पुढची प्रक्रिया काय असणार आहे? कायद्यानुसार जे पुढची प्रक्रिया अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी पोलीस करतील. अटक होणार आहे घैसासांना? मी तुम्हाला ते सांगितलं का गुन्हा दाखल झाल्याची प्रक्रिया सुरू आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु पुढची जी प्रक्रिया आहे तपास स्टेटमेंट्स बाकीच्या सगळ्या गोष्टी ते पोलीस सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील. ते आपल्या सर्वांना जर गुगल जर केलं त्याच्यात सगळ्या तरतुदी मेन्शन केलेल्या आहेत. याच्यामध्ये बेलला जाऊ शकतात, निश्चितच त्यांना तो अधिकार आहे कायद्याने दिलेला, तर ते होऊ नये यासाठी आपण प्रिकॉशनरी काय घेणार होतो? ज्या ज्या सगळ्या गोष्टी प्रिकॉशनरी म्हणून घ्यायची गरज आहे त्या सर्व गोष्टी पोलीस करतील. सर जरी सुश्रुत घैसासांनी ट्रीटमेंट दिली नसेल त्यांनी ते या गुन्ह्यात दाखल होत असेल तरी मग दिनानाथ मंगेशकरच्या कुठल्याच डॉक्टरने त्या महिलेवर ट्रीटमेंट केली नाही म्हणून दिनानाथ वर गुन्हा दाखल होऊ शकतो का? याच्यामध्ये शासनाची प्रोसिजर आहे GR आहे 14चा, त्या GR नुसार जे आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत सर्व हॉस्पिटलचे ते सर्व हॉस्पिटलचे रिपोर्ट्स आपण ससून हॉस्पिटलला पाठवले, म्हणजे बीजे मेडिकल कॉलेजला पाठवले. त्या अहवालानुसार त्यांनी सर्व त्यांची कमिटी बसते, कमिटीच्या ओपिनियननुसार याच्यामध्ये फक्त सध्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याविरुद्धचा रोल निष्पन्न झालेला आहे. त्यांचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी चौकशीच्या अहवालामध्ये ओपिनियन जे आहे मेडिकल ओपिनियन त्याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्या रोलनुसार आपण तो आज गुन्हा दाखल केलेला आहे. सर महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित आरोपीशी तुमचा संपर्क झालाय का किंवा काही बोलणं झालंय का? अटक करणार आहात का किंवा जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये अटकेचं काय आहे का? आता तुम्हाला ते सांगतो की आता गुन्हा आज FIR रजिस्टर झाले, ज्या कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी पार पाडायला पाहिजे आहेत कायद्यानुसार त्या सर्व प्रक्रिया पोलीस पार पाडतील. सर कायद्यानुसार जे कलम लावण्यात आले त्यानुसार मेडिकल लायसन्स जे आहे त्यांचं ऍज अ प्रॅक्टिशनर ते पण सस्पेंड होऊ शकतं का? आता हे मी कॉमेंट करणं योग्य नाही. या ठिकाणी जे अथॉरिटी आहेत मेडिकल काउन्सिल असेल किंवा IMA असेल त्या सगळ्या गोष्टी किंवा ते प्रोसिजर त्यांच्याकडे कदाचित चालू असेल. तुम्हाला ते सांगितलं की सध्या आता FIR रजिस्टर्ड आहे, ज्या पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत तपास स्टेटमेंट्स बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व पोलीस प्रक्रियेचा जो भाग आहे तो आता तुम्हाला प्रायमरी स्टेजला सध्या मी काही सांगत नाही, परंतु सध्या या स्टेजला आज रोजी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. ज्या ठिकाणी ट्रीटमेंट सुरू होती IVF सेंटर आणि इतर यांचा काय रोल आहे याच्यामध्ये काय निष्पन्न झालंय का? तर आता याच्यामध्ये जे आहे प्रथम स्टेजला आपण तो आता डॉक्टर घैसास यांचा रोल त्या ठिकाणी कमिटीने निष्पन्न केलेला आहे, त्याच रोलनुसार त्याच कमिटीच्या ओपिनियननुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे.
आता पुढच्या तपासाचा पुढचा भाग आहे. ससूनला जो आपण अभिप्राय मागवला होता त्यात त्यांनी शेवटचे जे निष्कर्ष सांगितले ते काय सांगितले, त्याच्या आधारे आपण हा गुन्हा दाखल केला. त्याच्या आधारे आता हाच निष्कर्ष की डॉक्टर सुश्रुत गैसास यांनी त्यांच्याकडे जे पेशंट होते जो त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या ट्रीटमेंट करण्यामध्ये हायगैरपणा केला किंवा निष्काळजीपणा केला असं ओपिनियन त्यांनी त्या अहवालावर दिलेलं आहे. त्याच्यावरून हा पुढचा कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. या अगोदरचे जे अहवाल होते त्यात त्याच्यावर ठपका ठेवला नव्हता, क्लीन चिट दिली गेली होती मंगेशकर रुग्णालयाला आणि गैसासांना. तर दरम्यानच्या काळात असं काय घडलं की ज्याचा आधार घेऊन आपण हा गुन्हा दाखल केला? तेच तुम्हाला सांगतो की डॉक्टरांची जी वैद्यकीय कमिटी आहे त्या कमिटीच्या रिपोर्टनुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे. सर, इतर कुठले असे जे हॉस्पिटलचे इंचार्ज सर त्यांच्या ट्रीटमेंट घेत होत्या त्याला सुद्धा कारणीभूत मानलं जात होतं या गोष्टीसाठी, त्यांचा काही उल्लेख आहे का त्या अहवालामध्ये? तुम्हाला ते समजू, सध्या आता जे अहवाल आपल्याकडे प्राप्त झाला आहे ज्यांच्यावरती तो ठपका ठेवलेला आहे डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावरती, त्याच व्यक्तीवरती किंवा त्याच कन्सल्टंटवरती आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या हा तपास प्रायमरी स्टेजला आहे. जसं तसं तपास पुढे जाईल त्याप्रमाणे ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे पुढचे कायदेशीर कारवाई जी असेल ती पोलिस नक्कीच करतील.